नमस्कार मंडळी, मी मयुरी. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आणि आज वातावरण बघा असं काहीतरी झालं म्हणजे पाऊसच यायला सुरुवात झालेली आहे. आणि माझ्या पाठीमागं हे जे द्राक्षांचं झाड आहे, तर ते झाड छाटलं होतं. तुम्हाला माहिती, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ. तर ते छाटणी केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं 15 दिवसाच्या मध्ये याला फुलं वगैरे येतील, म्हणजे द्राक्ष यायला सुरुवात होईल. तर याला आली आहेत द्राक्षे, मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने. आणि या झाडाची छाटणी केली त्यावेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं की हे झाड मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं. आता ते म्हणजे खरंच मला हवस होती एक, म्हणजे नेमकी कशी द्राक्षे येतात, काय येतात. आणि खरंच ऑनलाईन किंवा द्राक्षांचं झाड घरी लावल्यानंतर त्याला द्राक्ष येतात का, मला फक्त हेच बघायचं होतं. आणि गेल्या वर्षीपासून म्हणजे जवळजवळ 2 वर्षापासून ह्याला खूप द्राक्ष येतात, म्हणजे अगदी घडच्या घड लागलेले असतात. आणि कोणी म्हणजे म्हणणार सुद्धा नाही का बाबा हे असं घरगुती आपलं झाडे लावलेलं. म्हणजे बागेमध्ये जशी द्राक्ष येतात ना, तशी द्राक्ष येतात. आणि हे एप्रिल महिन्यामध्ये येतात. मी तुम्हाला पाठीमागं पण सांगितलं, ह्या द्राक्षांची जात वेगळी आहे. एप्रिल महिन्यामध्ये याला फुलं वगैरे येतात आणि एप्रिल महिन्यापासून मग याला द्राक्ष यायला सुरुवात होतात. तर दिवाळी झाल्यानंतर या द्राक्षाची हार्वेस्टिंग होते. तर बघा किती छान आणि मस्त असे प्रत्येक फांदीवरती द्राक्षांची अशी फुलं वगैरे लागलेली आहेत. आणि खूप छान वाटतं. आता द्राक्ष जशी जशी मोठी होतील ना, तर तशी मी तुम्हाला व्हिडिओद्वारे म्हणजे दाखविलच तुम्हाला. तर चुकून काही द्राक्ष राहिली होती ना 2-3, तर तीसुद्धा म्हणजे चुकून आली होती, तर तीसुद्धा मी ठेवली होती. आणि बघा असं म्हणजे लावलेलं आहे मी, काठी वगैरे त्याला सपोर्टसाठी लावलं आहे. आणि पाठीमागं म्हणजे आत्ता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं का मी मलबेरीची हार्वेस्टिंग केली. तर त्यालासुद्धा छान अशा म्हणजे फुटवा आला आहे. आणि प्रत्येक फुटव्याच्या अगदी घडच्या घड म्हणजे मलबेरीचे यायला लागलेत. मलबेरीलासुद्धा छान मस्त असे मलबेरी यायला सुरुवात झाली आहे. तर बघा मी प्रत्येक झाडाच्या बाबतीत असंच, म्हणजे ज्या झाडाची कटिंग केली की त्याला मग फळं यायला सुरुवात होतात. जर कटिंग केली नाही तर त्याला कितीही मोठं झाडंसुद्धा येत नाहीत. आणि इथं हिरूचं आणि बाळाचं सगळ्यांचं इथं भांडी-कुंडी खेळायचं काम चालू आहे. का तर त्यांना खूप जास्त म्हणजे मोबाईलचं, टी व्हीचं वेड लागलं होतं आत्ता उन्हाळ्यामुळं. आणि ते वेड सोडवण्यासाठी मी भांडी होतीच घरामध्ये, तर मग मी ती त्यांना काढून दिली होती. का तर भांडी खेळत बसले, तिघंजण भांडी खेळत बसतात. मग टी व्ही, मोबाईल बघायचं म्हणजे नावं पण घेत नाहीत. तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसाठी हा उपयोग नक्की, म्हणजे हा प्रयोग नक्की करा. तर आत्ता 2-3 दिवस झाले बाळाची तब्येत काहीच बरी नाही. म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीखंडपुरी आपलं जे काही बेत असतो तो केला होता. आणि बाळाला श्रीखंडपुरी आवडते म्हणून मग त्याने 2-3 टाईम खाल्ली. आता माझी चुकी झाली, मी त्याला एवढी 2-3 टाईम द्यायला नको होती, कारण मला काय माहिती म्हणजे असं एवढा त्रास होईल त्याला. आणि त्याने 3 टाईम खाल्ली. आणि नंतर संध्याकाळपासून त्याला जे उलट्या चालू झाल्या, तर 2 दिवसपर्यंत त्याला उलट्यांचा म्हणजे त्रास होत होता. दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याला दुपारपर्यंत उलट्या होत होत्या. नंतर मग आता उलट्या बंद झाल्या. पण काही खायचं म्हणजे कसं होतं, म्हणजे असं अंग गळून गेल्यासारखं झालंय त्याचं. आणि म्हणजे कोणत्याही खाण्यावरची त्याची म्हणजे इच्छा उडून गेल्यासारखं झालंय. काहीच खात नाही, म्हणजे भात केला तरी खात नाही, डाळ भात, कालवण भात. म्हणजे आता 2-3 दिवस झाले ना त्याने खाणंच सोडले. मग त्याला आता दूध आणायचं, म्हणजे तसं आम्ही दूध आणत नाही, पण आता ते काही खात नाही आणि फक्त मग दूधच पितो. तर मग आता त्याच्यासाठी दूध वगैरे आणायचं आम्ही 2-3 दिवस म्हणजे चालू केले. तर आज पण दूध आणायचे. आता दुधाचं काय होतं माहिती का, जास्त आणलं की खराब होऊन जातं आणि थोडंसं आणलं की पुरत नाही. तर आम्ही अर्धा लिटर आणतो आणि जर लागलंच तर मग परत आणता येईल, का तर जवळच घर आहे ना. तर मग आता 6 वाजले, आता दूध आणायचं टाईम झालेलाच आहे. कारण संध्याकाळचं गाया धुवून झाल्या की मग दूध ताजं घरी घेऊन आलं का मग खराब होत नाही आणि लगेच संपून जातं. म्हणजे एक टायमाचा चहा होतो आणि तो पितो. कारण काहीच खात नाही. म्हणजे आज सकाळपासून त्यांनी 1-1.5 केळी खाल्ली फक्त. आणि खरंच अक्षरशः काहीच खाल्लेलं नाही त्यांनी. आणि दुधाचं काय झालं माहिती का, काल आम्ही दूध आणलं होतं, पण ते दूध रात्रीच संपून गेलं. काल अर्धा लिटर दूध आणलं होतं आणि ते फेस होता जास्त त्याच्यामध्ये. आणि घरी येईपर्यंत त्याचा फेस आटून गेला, कारण ताज काढलेलं होतं आणि फेस आटून गेला. एकच ग्लास दूध राहिलं होतं आणि ते किती पुरणार मग. त्याला अर्धा पाऊण ग्लास दिला आणि थोड्या दुधाचा चहा ठेवला. आणि सकाळी तर त्याला दूध नव्हतं, कोरा चहा बनवलं होता आम्ही फक्त. चहामध्ये सुद्धा दूध टाकायला नव्हतं राहिलं. तर आता झालं टाईम, म्हणजे 6 वाजून गेलेत म्हटल्यावर दूध आणायचा टाईम झालेलाच आहे. तर आता दूध आणायचं आहे त्याला. तर आता बघू नेमकं कधी आणता येतंय. म्हणजे आता 6 वाजले तर दूध काढायला बसली असतील, पण आता लगेच पाठवलं की मग त्याच्यामध्ये सगळा फेस असतो. तर म्हटलं थोडंसं 15-20 मिनटं वाट बघू
आणि मग लावू म्हणजे मग निदान थोडंसं जास्त अर्धा लिटर तरी दूध भेटलं ना तर मग त्याच्यामध्ये भागून जातं ना थोडंफार कसं तरी. कारण काहीच खात नाही म्हणजे 2-3 दिवस झाले त्याची इच्छा मरून गेली. तसा खेळतोय पण त्याचं काय होतं माहिती का, थोडीशी तब्येत वाढली आणि काहीतरी दुखणं आलं का जेवढी वाढलेली असते तेवढी सुद्धा हे होऊन जाती. तर आता बघू, आता आमचं चालली चहा ठेवायचं. आणि माझं पण दिवसभर इतकं पित्त झालं होतं म्हणजे उन्हाळा असं ऊन इतकं आहे ना, असं म्हणजे उष्माघात झाल्यासारखं झालंय माणसाला. म्हणजे प्रत्येक असं घामाच्या धारा चालू आहे. तर मग आम्ही AC लावून दिला होता आणि 2 तास तर झोपले पण मी, म्हणजे काहीच काम करायची इच्छा नव्हती राहिली, इतकं दुखणं आल्यासारखं झालंय. तर इतके दिवसभर खूप जास्त गरम होत होतं म्हणजे असं एकदम असं हीट कशी असते अशी हीट लागत होती. आणि घरामध्ये तुम्हाला माहिती आहे आमचं पत्र्याचं घर आहे आणि पत्र्याच्या घराला असे प्लायवूड लावलेले आहेत. तर ते प्लायवूड जरी लावलेले आहे तरी ते जास्त थोडीच म्हणजे असं एवढं नाही फरक जाणवत. म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप जास्त गरम होतं त्याच्यामध्ये आणि हिवाळ्याचं सुद्धा थंडी वाजते. पावसाळ्याचं प्लायवूडच्या वरून पाणी गळत राहतं तर आम्ही भांडी वगैरे लावतो. तर ह्या पावसाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसल का घर गळतंय, म्हणजे पुढून पाऊस आला तरच गळतंय. तर आता उन्हाळ्यामुळं जास्त गरमसुद्धा होतंय आणि त्याच्यामुळं मग आम्ही AC लावला होता. तर आत्ता बघू, आता बाळाला दूध घेऊन येते पहिलं. चला, माझी पण एवढी खरंच काही तब्येत बरी नाही, म्हणजे असं चक्कर आल्यासारखं होतंय. मला पण काही खायची इच्छा नाही राहिलेली. म्हणजे काय म्हणतात ना, एखादा माणूस आजारी पडलं का घरातली सगळी माणसं आजारी पडतात काय असं होतंय. तर दिवसभर मी खरंच झोपून होते, म्हणजे अजून पण काही करायची इच्छा नव्हती. पण बरेच दिवस झाले मी व्हिडिओ बनवला नव्हता तर म्हणलं बनवा. आणि तुमच्यासोबत द्राक्ष आलेली ते सुद्धा शेअर करायचं होतं मला. तर त्याच्यामुळं मग म्हणलं बनवाच आता. तर चला, तुम्हाला मी सांगितलं होतं की माझी तब्येत बरी नाही. तर खरंच म्हणजे मी दिवसभर झोपून होते आणि हिरूला आणि बाळाला त्यांना सगळ्यांना भूक लागली होती. तर मग म्हटलं थोडंसं चहा दूध आणि बिस्किट वगैरे खाऊन घ्या, नंतर मग तुम्हाला काहीतरी खायला करते. तर त्यांच्यासोबत मी पण बसले होते चहा प्यायला आणि हिरूने मला बळच बिस्किट दिलं होतं म्हणजे मी आजारी आहे म्हणून. आणि बाळसुद्धा म्हणजे मला इतकं 3 वर्षाचंच बाळ आहे पण त्याला सुद्धा असं कळतंय की बाबा आजारी आहे, मग आपण त्याला जीव लावावा. तर एवढी लहान पोरं बघा आजकाल किती हुशार झाली आहेत. आणि मग हिरूच्या मांडीवरती म्हणजे मला चहा प्यायला सुद्धा बसवत नव्हतं, तर हिरूच्या खांद्यावर डोकं ठेवून मी झोपले होते. तर ती लगेच माझं डोकं दाबायला लागली. तर किती हुशार असतात ना मुली पण आणि मुलं पण, एवढी छोटी असतात तरीसुद्धा. आणि नंतर किती दुखत असतं तरी आपलं काम काही चुकत नाही. तर दिवसभर पाणीच नव्हतं. तर संध्याकाळी ना जवळजवळ 8 वाजता मोटार चालू करायला गेले का. तर तुम्ही म्हणता 8 वाजता का बरं, तर दिवसभर मोटार चालू होत नव्हती का, तर सिंगल फ्यूज डबल फ्यूज असं काहीतरी असतं. आणि हिरूचे पप्पा नाही आहेत म्हणून मग मला जावं लागणार होतं का. तर हिरूला आणि मनूला दोघींना पण दुसऱ्या दिवशी सकाळी शाळा असतात आणि सकाळ सकाळ मग ते मोटार चालू करायची आणि नाही झाली तर मग काय करायचं. तर चला, बाय बाय.